Hello friends, welcome. Today in this lecture we are going to learn about question tags. This is in your communication skills in English semester 1 FYBA. Now what is question tag? We have to see what is question tag. A question tag is a grammatical structure in which a declarative or an imperative statement is turned into a question by the addition of an interrogative fragment. एक असं डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट असतं किंवा इम्परेटिव्ह स्टेटमेंट असतं की जे इंटरेगेटिव्ह फ्रॅगमेंट जर आपण जोडला, एखादा प्रश्नार्थक फ्रॅगमेंट त्याला मागच्या बाजूने जर जोडला त्या वाक्याला, तर तो क्वेश्चन टॅग होतो. फॉर एक्झाम्पल बघा, दिलेल्या विधानाला त्या विधानाच्या मदतीने त्याच्या खरे खोटेपणाची पडताळणी पाहण्यासाठी जो संक्षिप्त प्रश्न जोडला जातो त्याला आपण काय म्हणतो? क्वेश्चन टॅग म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, इज इट ट्रू? हे खरं आहे, नाही का? इज इट ट्रू? इजंट इट? आता मी जे इजंट इट वापरलं तर तो एक प्रश्न जोडलेला होता, एक फ्रॅगमेंट जोडला, म्हणजेच तो एक टॅग आपण त्या वाक्याला जोडला, प्रश्नाचा टॅग आपण जोडला. मग यालाच आपण काय म्हणतो? क्वेश्चन टॅग म्हणतो. इन अ व्हेरी सिम्पल वर्ड्स, अ टॅग क्वेश्चन इज अ शॉर्ट क्वेश्चन दॅट फॉलोज अ स्टेटमेंट. एखाद्या स्टेटमेंट ला एखादा टॅग क्वेश्चन जर आपण जोडला तर तो काय होतो? क्वेश्चन टॅग. आपल्याला माहीत नाही ते वाक्य, आपण जे उच्चारलेलं वाक्य किंवा जे बोललेलं वाक्य खरं आहे का खोटं आहे ते माहीत नाही, परंतु त्याची पडताळणी जर करायची असेल तर आपण त्याला लगेच एखादा प्रश्न विचारतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, इट इज नॉट राईट. हे योग्य नाही. योग्य आहे का? आता हे योग्य आहे का, हा जो मी शेवटी प्रश्न विचारला तो मला पडताळणी करण्यासाठी मी विचारला. खरंच ते योग्य आहे का नाही योग्य आहे? योग्य आहे का योग्य नाही आहे हे पडताळून पाहण्यासाठी मी प्रश्न विचारला. इट इज नॉट राईट, हे बरोबर नाही. बरोबर आहे का? तर ह्या गोष्टीला काय म्हणतात? क्वेश्चन टॅग म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा, खाली दिलेला आहे हॅव यू, हॅवंट यू. हा एक क्वेश्चन टॅग जो आहे हा खालच्या वाक्यामध्ये वापरला गेलेला आहे. आपण बघूया. यू हॅवंट गॉट अ कार, हॅव यू? आता हा जो हॅव यू जोडलेला आहे पाठीमागे, तर तो काय झाला? क्वेश्चन टॅग झाला. यू हॅवंट गॉट अ कार. तू अजूनही कार घेतलेली नाही किंवा तुझ्याकडे अजूनही कार नाही, आहे का? सेकंड नंबर बघा, इट वॉज अ गुड फिल्म. ती एक चांगली फिल्म होती. वॉजंट इट? नव्हती का? होती, म्हणजेच ती चांगली फिल्म होती. आपण हा जो प्रश्न आहे हा विचारला जातो त्याला आपण काय म्हणतो? क्वेश्चन टॅग असं म्हणतो. इट वॉज अ गुड फिल्म. ती फिल्म गुड होती, नव्हती का? इट वॉज अ गुड फिल्म. वॉजंट इट? आता या ठिकाणी वाक्यामध्ये वॉज वापरलेला आहे बघा, भूतकाळ. ओके, म्हणजे फिल्म बघून झालेली आहे. फिल्म या ठिकाणी बघून झालेली आहे, म्हणजेच या ठिकाणी वॉज वापरलेला आहे. मग क्वेश्चन टॅग बनवताना वॉजंट, वॉजला नॉट जोडला, वॉजंट झालं, आणि इट हा जो आहे जसाच्या तसा त्या ठिकाणी क्वेश्चन टॅगमध्ये घेतला आहे. मग आता याचे काही नियम असतात, तर ते नियम आपण बघूया की क्वेश्चन टॅग हा नेमका कसा बनवायचा. बघा, नॉर्मली वी यूज अ पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग विथ अ निगेटिव्ह सेंटेन्स. समजा वाक्य जर निगेटिव्ह असेल, म्हणजेच वाक्यामध्ये जर नॉट वापरला गेलेला असेल, तर आपण क्वेश्चन टॅग कसा देतो? पॉझिटिव्ह देतो. म्हणजेच क्वेश्चन टॅगमध्ये आपण
नॉट वापरत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, निगेटिव्ह सेंटेन्स प्लस पॉझिटिव्ह टॅग. निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला टॅग कसा द्यायचा, तर पॉझिटिव्ह द्यायचा. एक्झाम्पल बघूया, टॉम वोंट बी लेट. ओके, टॉम हा उशिरा येणार नाही, टॉमला उशीर होणार नाही. विल ही, आता बघा, टॉम वोंट बी लेट, विल ही. आता या ठिकाणी विल ही हा जो टॅग वापरलेला आहे हा पॉझिटिव्ह टॅग आहे, म्हणजेच याला नॉट वापरलेला नाही आहे. कारण याचं कारण असं, कारण की वाक्यामध्ये वोंट म्हणजे विल नॉट हे आलेलं आहे, म्हणजे वाक्यामध्ये नॉट वापरलं गेलेलं आहे, म्हणून क्वेश्चन टॅगमध्ये नॉट येत नाही. जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह येतो. दुसरं एक्झाम्पल बघूया, दे डोंट लाईक अस. दे डोंट लाईक अस, कॉमा, डू दे. क्वेश्चन टॅग बनवत असताना वाक्य, उत्तरामध्ये वाक्य जसं जसं घ्यायचं, त्यानंतर कॉमा द्यायचा आणि मग योग्य तो क्वेश्चन टॅग वापरायचा आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क्स हे द्यायचं आहे. आता क्वेश्चन टॅग असल्यामुळे क्वेश्चन मार्क हे द्यायलाच पाहिजे. जर क्वेश्चन मार्क दिला नाही तर तो क्वेश्चन टॅग चुकीचा होईल. मग आता बघा, दे डोंट लाईक अस, आपण त्यांना आवडत नाही. दे डोंट लाईक अस. ओके, आपण त्यांना आवडत नाही. आवडतो का, असा जो टॅग आहे हा टॅग यूज केला गेलेला आहे. दे डोंट लाईक अस, डू दे. आता डोंट वापरला आहे म्हणजेच डू नॉट वापरलेला आहे, तर मग नॉट काढून टाकायचा, डू वापरायचा आणि त्यानंतर दे हे जसे तसं घ्यायचं. नेक्स्ट बघूया, वी यूज अ निगेटिव्ह क्वेश्चन टॅग विथ अ पॉझिटिव्ह सेंटेन्स. जर सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल म्हणजेच वाक्यामध्ये नॉट यूज केला नसेल तर आपण टॅग कसा वापरतो, निगेटिव्ह वापरतो. पॉझिटिव्ह सेंटेन्स प्लस निगेटिव्ह टॅग. फॉर एक्झाम्पल बघूया, इट इज ॲन एक्सलंट पीस. हे एक्सलंट पीस आहे. ओके, इट इज ॲन एक्सलंट पीस, इजंट इट. वाक्यामध्ये इज वापरल्यामुळे इजला नॉट जोडायचा क्वेश्चन टॅग बनवत असताना, त्यानंतर इट जे आहे हे जसेच्या जसं प्रश्नामध्ये घ्यायचं आणि क्वेश्चन मार्क द्यायचा. इट इज ॲन एक्सलंट पीस, इजंट इट. सेकंड एक्झाम्पल, इट इज ट्रू. हे खरं आहे. इट इज ट्रू, कॉमा, इजंट इट. नाही का, इट इज ट्रू, इजंट इट. हा झाला क्वेश्चन टॅग. पॉझिटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. रिमेंबर दिस, इफ क्वेश्चन टॅग इज निगेटिव्ह, हेल्पिंग वर्ब ॲडेड नॉट विल बी. जर हेल्पिंग वर्बला जर नॉट जोडायचा असेल तर ते कसं बनेल बघूया. इज प्लस नॉट, इजंट. आर प्लस नॉट, आरंट. वॉज प्लस नॉट, वॉजंट. वर प्लस नॉट, वरंट. हॅव प्लस नॉट, हॅवंट. हॅज प्लस नॉट, हॅझंट. शाल प्लस नॉट, शांट. कुड प्लस नॉट, कुडंट. मस्ट प्लस नॉट, मसंट. मे प्लस नॉट, मेंट. माईट प्लस नॉट, माईटंट. मग आता जर पॉझिटिव्ह वाक्य निगेटिव्ह त्याला जर क्वेश्चन टॅग जोडायचा असेल तर अशा पद्धतीचे बदल हे आपल्या वाक्यामध्ये येतात. रिमेंबर दिस, फॉर द सब्जेक्ट एव्हरीवन, एव्हरीबडी, द क्वेश्चन टॅग विल बी दे. समजा वाक्यामध्ये सब्जेक्ट हा एव्हरीवन किंवा एव्हरीबडी असेल तर त्यासाठी क्वेश्चन टॅग काय येतो, दे येतो. का बरं, कारण की एव्हरीवन म्हणजे सर्व लोकांना ते उद्देशून म्हटलेलं असतं. ओके, एव्हरीबडी सर्व लोकांसाठी ते वाक्य असतं. मग सर्व लोक असतील म्हटल्यानंतर
त्या ठिकाणी काय येईल तर दे. फॉर एक्झाम्पल बघा, एव्हरीवन क्लॅप्ड, एव्हरीवन क्लॅप्ड कॉमा डिडंट दे. आता या ठिकाणी क्लॅप्ड हा शब्द जो आहे हा भूतकाळातला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे त्यांच्या टाळ्या वाजवून झाल्या. एव्हरीवन क्लॅप्ड डिडंट दे, नाही का, त्यांनी वाजवले नाही का, असा तो क्वेश्चन टॅग होतो. सेकंड एक्झाम्पल बघा, एव्हरीबडी हॅज लेफ्ट, एव्हरीबडी हॅज लेफ्ट कॉमा हॅवंट दे. आता हॅजचं काय झालं, हॅव. ओके, आणि दे जसे जर तसं. नाव रिमेंबर दिस, परत एकदा बघूया. इफ देअर इज लेटस यूज्ड इन द सेंटेन्स वी शुड यूज शॅल वी. आपण क्वेश्चन टॅग बनवताना काय वापरायचं, शॅल वी. जर वाक्यामध्ये लेटस असेल तर. फॉर एक्झाम्पल बघा, लेटस कॉल बिरबल, लेटस कॉल बिरबल, शॅल वी. ओके, लेटस गो टू प्ले बास्केटबॉल, लेटस गो टू प्ले बास्केटबॉल, शॅल वी. लेटस हॅव अ कॉफी, लेटस हॅव अ कॉफी, शॅल वी. अशा पद्धतीचे लेटसचं वाक्य असेल तर शॅल वीने आपण क्वेश्चन टॅग बनवतो. बघा, फॉर आय ॲम, जर वाक्यामध्ये आय ॲम असेल तर क्वेश्चन टॅग काय होईल, आरंट. किंवा वाक्यामध्ये जर निगेटिव्ह आय ॲम नॉट असेल तर क्वेश्चन टॅग काय होईल, ॲम आय आणि क्वेश्चन मार्क. मग आता बघा, फॉर एक्झाम्पल, आय ॲम राईट, आय ॲम राईट, आरंट आहे. मी बरोबर आहे, नाही का, मी बरोबर नाही का, मी बरोबर आहे. सेकंड एक्झाम्पल, आय ॲम नॉट हॅपी, आय ॲम नॉट हॅपी, ॲम आय. आता या ठिकाणी आय ॲम नॉट आले त्याच्यामुळे क्वेश्चन टॅगमध्ये काय येईल, ॲम आय आणि मग क्वेश्चन मार्क. थर्ड एक्झाम्पल बघा, आय ॲम लेट, आय ॲम लेट, आरंट आहे. फोर्थ एक्झाम्पल, आय ॲम सिटिंग नेक्स्ट टू यू, आय ॲम सिटिंग नेक्स्ट टू यू, आरंट आहे. आय ॲम अ लिटिल रेड, आय ॲम अ लिटिल रेड, आरंट आहे. मग अशा पद्धतीने आय ॲमचं वाक्य असेल तर त्या ठिकाणी आरंट, किंवा आय ॲम नॉटचं वाक्य असेल तर त्या ठिकाणी ॲम आय यूज केला जातो ॲज अ क्वेश्चन टॅग. नाव सम मोर एक्झाम्पल्स, आपण आणखी काही एक्झाम्पल्स बघूया कसे आहेत क्वेश्चन टॅगचे. टुडे इज नॉट अ स्पेशल डे ऑन द कॅलेंडर. मग आता याचा क्वेश्चन टॅग कसा होईल, टुडे इज नॉट अ स्पेशल डे ऑन द कॅलेंडर, इज इट. आता इज इट का वापरलं, कारण की त्या ठिकाणी टुडे इज आहे आणि वाक्यामध्ये नॉट यूज केलं गेलेलं आहे आणि म्हणून क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह येईल, म्हणजेच इज इट. आता हे जे वाक्य आहे यामध्ये कोणी असं सजीव सब्जेक्ट नाही आहे, त्यामुळे इट वापरलं गेलेलं आहे. सेकंड, द मदर हॅड नो आन्सर, द मदर हॅड नो आन्सर कॉमा हॅड शी. आता या ठिकाणी वाक्यामध्ये नो आलेलं आहे म्हणजे वाक्य हे निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे क्वेश्चन टॅग जो आहे कसा होणार आहे तर पॉझिटिव्ह होणार आहे. वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे तर मदर आहे, त्यामुळे त्या ठिकाणी शी वापरले आहे. हॅड वाक्यामध्ये आल्यामुळे आपण क्वेश्चन टॅगमध्ये सुद्धा हॅड यूज केलं गेलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल, लेट हिम टेक अवे, लेट हिम टेक अवे, विल ही. आता या ठिकाणी क्रिया जी आहे ही भविष्यकाळातली आहे, अजून घडलेली नाही आहे, त्यामुळे विल वापरला गेलेला आहे आणि हिमचं झालं ही.
Fourth example, my mother would lift me up. My mother would lift me up, comma, wouldn't she? आता वाक्यामध्ये वुड आल्यामुळे त्याला नॉट लावला आपण, वुडंट झालं आणि सब्जेक्ट मदर आहे त्यामुळे आपण काय वापरला? शी वापरला. So in this way we have learned about question tag. This is all the matter of practice. You have to refer a good grammar book for your lessons, and you do have to practice your own. So practice makes man perfect. Thank you.